या आरोपीनं अखेर गुन्हा कबूल केलेला आहे। नसरापूर चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या भीमराव कांबळेनं पोलिसांसमोर गुन्हा कबूल केलेला आहे। भीमराव कांबळेची नेहमीच लहान मुलींसाठी वाईट नजर असायची। पोलिसांच्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। चिमुकलीवर अत्याचार करून हत्या केल्याचं पोलिसांसमोर त्यानं कबूल केलं असून भीमराव कांबळे विकृत असल्याचं पोलीस तपासातून समोर आलेलं आहे। या आधी सुद्धा त्याच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत। 4 वर्षांच्या कारावासाची शिक्षा तो भोगून आलेला आहे आणि लहान मुलींवर त्याची अशीच वाईट नजर असायची या तपासात निष्पन्न झालेलं आहे। आता भोर प्रकरणातील आरोपीनं त्याचा गुन्हा कबूल केलेला आहे। मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचं त्यानं कबूल केलेलं आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड जोडले गेलेले आहेत। सागर, आरोपीनं आता गुन्हा कबूल केलेला आहे, या पुढचा तपास कसा होईल, त्याला शिक्षा कधीपर्यंत मिळू शकते? पोलिसांनी ताब्यात घेतला आणि त्याची पोलीस कोठडी जी आहे ती 7 तारखेपर्यंत पोलिसांनी मागितली। यामध्ये त्याच्याकडे रात्री तपास केला असता त्याने पूर्ण कबुली जी आहे ती दिलेली आहे आणि त्याची नजर जी आहे ती लहान लहान मुलींवरती आणि महिलांवरती होती। ही धक्कादायक माहिती जी आहे ती तपासामध्ये समोर आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याने हा गुन्हा केल्याचं पोलिसांसमोर कबूलही केलेलं आहे। आता ज्यावेळेस त्याला कोर्टात हजर करतील त्यानंतर पुढील म्हणजे त्यांनी यापूर्वी कधी अशा घटना केलेल्या आहेत का? 3 घटना तर ऑलरेडी 3 गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत। आता पुढील म्हणजे यापूर्वी न केलेले गुन्हे काही तो सांगतो का ही पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आणि त्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये चार्जशीट म्हणजे दोषारोप पत्र जे आहे ते कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये याची केस चालवली जाणार आहे। आपण जर पाहिलं तर गेली 2 दिवस नसरापूर ग्रामस्थ असतील किंवा पुण्यातील नवले पुलावरती झालेलं आंदोलन असेल, या दोन्ही ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे। नक्कीच आपण पाहिलं काल आंदोलन झालं आणि आता अखेर गुन्हा कबूल केल्यानंतर लवकरात लवकर हे प्रकरण मार्गी लागावं आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा मिळावी हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।